खोलो दरवाजे पर्दे करो किनारे, खूटे से बंदी है हवा मिल के छुड़ाओ सारे। आ जाओ पतंग लेके अपने ही रंग लेके, आसमां का शामियाना आज हमें है सजाना। क्यों इस कदर हैरान तू, मौसम का है मेहमान तू। ओ दुनिया सजी तेरे लिए, खुद को जरा पहचान तू। तू धूप है झम से बिखर, तू है नदी बेखबर, बह चल कहीं उड़ चल कहीं, दिल खुश जहां तेरी तो मंजिल है वही। क्यों इस कदर हैरान तू, मौसम का है मेहमान तू। बासी जिंदगी उदासी ताजी हंसने को राजी, गर्मा गर्म सारी अभी अभी है उतारी। जिंदगी तो है बताशा मीठी मीठी सी है आशा, चकले रख ले हथेली से ढक ले से। तुझ में अगर प्यास है, बारिश का घर भी पास है। रोके तुझे कोई क्यों भला, संग संग तेरे आकाश है। तू धूप है झम से बिखर, तू है नदी बेखबर, बह चल कहीं उड़ चल कहीं, दिल खुश जहां तेरी तो मंजिल है वही। खुल गया आसमां का रास्ता देखो, खुल गया मिल गया, खो गया था जो सितारा, मिल गया मिल गया। रोशन हुई सारी जमीन, जगमग हुआ सारा जहां। उड़ने को तू आजाद है, बंधन को ही अब है कहाँ। धूप है झम से बिखर, तू है नदी बेखबर, बह चल कहीं उड़ चल कहीं, दिल खुश जहां तेरी तो मंजिल है वही। फलक तू गरज तू बरस तू, धूप में छाँव की एहसास तू।
जीत तू, जान तू, जहान तू, हो गई इतिहास का ताज तू। पन्नों में रहेगा माजी के, सबको लेना साथ जोड़ के। आंधी और तूफान से भिड़े हौसले की कश्ती ना डूबे, हो गई इतिहास
इंट्रोडक्शन करवा के देता हूँ और उसके बाद में मेरा जो छोटा सा इंट्रोडक्शन उनके साथ हुआ उसके बारे में बताता हूँ. So our guest is Mr. Anil Kisan Dudhane. By profession he is mechanical engineer, but by passion he is a writer, he is history philosopher. He has basically won too many prizes. I will just read it out. Just for introduction, his native is Kingar, Pachgani Taluka, Mahabaleshwar, Jilla Satara. Or he is performing his professional duty in Ina Bearing India in Talegaon. जो फार्मिंग है, फार्मिंग के प्रोफेशन में उन्होंने बहुत काम किया है. उनको कृषि कीमियागार पुरस्कार, समृद्ध किसान पुरस्कार, सह्याद्री कृषि सम्मान पुरस्कार, फिनोलेक्स कृषि पुरस्कार, सह्याद्री कृषि रत्न पुरस्कार, स्टेट लेवल का सह्याद्री कृषि एंड सामाजिक पुरस्कार, शेती व इतिहासकर्ता सातारा भूषण पुरस्कार. तो ऐसे बहुत सारे पुरस्कारों से उनको सम्मानित किया गया है. अभी उन्होंने जो बुक लिखा है विरगड़ के ऊपर, वो बुक अभी जस्ट मैंने रीड नहीं किया, जस्ट मैंने देखा. लेकिन उन्होंने उसमें मुझे बताया कि ये बुक के ऊपर, जो बुक को वो बोलते हैं कि एकदम सिंपल बुक है, एकदम बेसिक्स मैंने लिखा था, वो उनके बेसिक बुक पे 3 लोगों ने पीएचडी किया है और चौथा अभी चालू है. सो लेट अस क्लैप फॉर दिस ग्रेट पर्सनालिटी. मैंने अभी जस्ट उनको पूछा कि आपको ये इंस्पिरेशन कहाँ से मिला, तो उन्होंने एक बढ़िया स्टोरी बताया मुझे और वो स्टोरी बहुत इंटरेस्टिंग रहेगा. मैं सर को रिक्वेस्ट करूँगा कि जब आप बात करोगे तो वो टाइम पे बताइए उनको. उन्होंने बोला कि मैं बहुत सारे जो फोर्ट्स है, अपने महाराष्ट्र में कितने फोर्ट्स है, किसको पता है क्या? महाराष्ट्र में कितने फोर्ट्स है? राजा शिव छत्रपति पता है क्या सबको? तो उन्होंने कितने फोर्ट्स बनाए हैं? सो 350 प्लस, राइट. तो उन्होंने बोला कि मैं जब अलग अलग हिस्टोरिकल प्लेसेस पे जाता था तो बहुत सारे, जिसे हम लोग बोलते हैं ना शिल्प, कि ऐसे कुछ पत्थर है, पत्थर के ऊपर कुछ लिखा रहता है, तो वो क्या लिखा है उन्होंने, ऐसा सवाल उनके दिमाग में आया. और जैसे भी वो सवाल दिमाग में आ रहा था और जैसे भी अलग अलग लोकेशन पे वो देख रहे थे, उनका क्यूरियोसिटी जग रहा था. और फिर उन्होंने क्या किया, एक बंदे ने उनको कोई तो ऐसा बताया कि जब कोई आदमी देह त्याग होता है, उसका वो डेड होता है, तो उसके बाद उसको, वो आत्मा को लेने के लिए स्वर्ग से परियां आती है. तो इनको भी इंटरेस्टिंग लगा, अरे स्वर्ग से अगर परियां आती है ऐसे बोलते हैं तो फिर रियलिटी में ऐसा कुछ रहता है, होता है, मुझे तो पता नहीं है. सर अगर उसके बारे में कुछ बोल सकेंगे तो बोलेंगे. लेकिन ये जो हम लोग बोलते हैं ना कि नीड इज द, क्या है आगे, किसको पता है कि नहीं? जब जरूरत पड़ती है तभी आदमी कुछ करता है ना. सो नीड इज द जनरेशन ऑफ और क्रिएशन. सो बेसिकली नीड जब होती है हमें, तब जाके हम कुछ करने की कोशिश करते हैं. तो सर ने जो उनको सवाल आए थे, वो सवाल को ऐसे ही दिमाग में नहीं रखा, उसके ऊपर काम करना शुरू किया. फिर उन्होंने उनका, हम लोग जो बोलते हैं ना कि जब कोई हमें चीज चाहिए होती है तो उसके लिए हमें कुछ एक्शंस लेनी पड़ती है, और जब एक्शंस लेते हैं तो हमको बहुत सारे नए दरवाजे खुलते हैं. तो सर ने भी जैसे कोशिश शुरू की तो उनको भी बहुत सारे गुरु मिले, और फिर उनका 2017 से ये स्टडी शुरू हो गया. और वो स्टडी अभी इतने आगे
चल चुका है कि जैसे उन्होंने उसके ऊपर बुक भी लिख दिया है और भी बुक लिखना शुरू है उनका, और उनके बुक के ऊपर लोग पीएचडी कर रहे हैं. सो वंस अगेन I welcome Anil Dudhane sir on behalf of CSD and all the team. Thank you. सर्वांना नमस्कार. चिल्ड्रन स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम या उपक्रमाअंतर्गत 13व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये उपस्थित व्यासपीठावर असलेले सन्माननीय मलेकर सर, याचबरोबर अध्यक्षा शुभांगी कड मॅडम, तसेच सेक्रेटरी दत्तात्रय कड सर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज मी या ठिकाणी ज्यावेळेस या ठिकाणी समोर आलो त्यावेळेस या मुलांचे काही उपक्रम पाहिले. तर हे उपक्रम पाहिल्याच्या नंतरनं मनामध्ये एक अतिशय उत्साह निर्माण झाला की ही कमी वयातली मुलं विविध उपक्रम करतायत, विविध प्रकारचे या ठिकाणी सादरीकरण करतायत आणि हे सादरीकरण हे सादरीकरण चिल्ड्रन स्किल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत होत आहेत. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. याचबरोबर या मुलांनी जे काही उपक्रम केलेत ह्या उपक्रमानंतर आपण जर विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा सांगता येईल की हे जी मुलं आहेत ही आपल्या देशाचं खरं भाग्य आहे की ह्या मुलांच्या माध्यमातून हे देशाचं खरं भविष्य घडवणारे मुलं आहेत. आणि या मुलांचा कॉन्फिडन्स बघितला की ह्या ठिकाणी काही मुलं येऊन स्वतः भाषण करतायत किंवा आपला जो काय अनुभव आहे किंवा ह्या अकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी जे काही ज्ञान या ठिकाणी आत्मसात केलेलं आहे त्या ज्ञानाच्या जोरावर या ठिकाणी अतिशय कॉन्फिडन्सने या ठिकाणी बोलत आहेत. त्यामुळे हा जो काही उपक्रम आहे या उपक्रमाला मी सर्वात पहिल्यांदा शुभेच्छा देतो आणि मी माझ्या आजच्या विषयाकडे या ठिकाणी सुरुवात करणार आहे. नमस्कार, मी अनिल दुधाने. आज मी तुमच्याशी एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहे. तो विषय आहे इतिहासाचे मूक साक्षीदार विर्ग आणि सतीशाळा. आता सर्वसाधारण आपण जर बघितलं तर आपण विविध ठिकाणी एखाद्या किल्ल्यावरती जातो किंवा एखाद्या ठिकाणी फिरायला जातो. फिरायला गेल्याच्या नंतर विविध ठिकाणी आपण काही अवशेष बघतो, पण या अवशेषांना नक्की काय म्हणतात याबद्दल आपल्याला अजिबात माहीत नसते. तर अशाच एका वेगळ्या अवशेषाबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर आजचा विषय आहे इतिहासाचे मूक साक्षीदार विर्ग आणि सतीशाळा. महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला एकूण 3 साधनांचा अभ्यास करावा लागतो. त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं साधन जे आहे ते भौतिक साधन, लिखित साधन आणि मौखिक साधन. भौतिक साधनामध्ये आपल्याकडे गड येतात, किल्ले येतात, मंदिर येतात, लेण्या येतात, शिल्प येतात, विरगळ येतात, सतीशाळा येतात. त्याच्यानंतर लिखित साधनामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याकडे विविध प्रकारचे शिलालेख, ताम्रपट, त्याच्यानंतर मोडीपत्र, त्याच्यानंतर विविध प्रकारचे भुर्जपत्र येतात. मौखिक साधनामध्ये आपल्याकडे आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या कथा, रूढी, परंपरा किंवा विविध प्रकारचे ग्रंथ असे आपल्या ज्या आजोबांनी पूर्वजांनी सांगितलेले असतात ते येतात. तर अशा एका साधनामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. त्या साधनाला आपल्याकडे विरगळ असे म्हणतात. जर आपण पाहिलं तर विरगळ हे जे आहे ते विरगळ म्हणजे काय, तर एखाद्या शूरवीरास कोणत्याही कारणास्तव वीरगती प्राप्त झाली तर त्याच्या स्मरणार्थ उभ्या केलेल्या दगडी शिल्पांना आपण विरगळ असे म्हणतो. तर आपल्याकडे प्राचीन काळामध्ये काय होतं की विरगळ हे काय भौतिक साधन आहे. प्राचीन काळामध्ये काय व्हायचं की विविध राज्यकर्त्यामध्ये लढाया व्हायच्या आणि ह्या लढायामध्ये जे वीर धारातीर्थी पडत त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी विरगळ उभे केले जात असायचे. मग हे विरगळ तुम्हाला सापडतात कुठं, जर त्याची विपुलताने आपण जर प्रमाण पाहिलं तर साधारणतः जर प्रमाण पाहिलं आपण तर आपल्याकडे गावामध्ये आपण अशा प्रकारची बरीचशी स्मारकं बघत असतो. तर ही स्मारकं तुम्हाला साधारणतः एखाद्या किल्ल्याच्या तटबंदीपाशी, गावाच्या वेशीपाशी, एखाद्या स्मशानभूमीपाशी, गावातल्या मंदिरापाशी, गावाच्या पारापाशी अशा प्रकारची तुम्हाला भरपूर अशी स्मारकं बघायला मिळतात. विविध कप्प्यांनी सजवलेली किंवा त्या विविध प्रकारच्या आकृत्या कोरलेल्या असतात की त्याच्यामध्ये सुरुवातीला काहीतरी शस्त्र, प्राणी, पशु, पक्षी अशी विविध प्रकारची आपल्याला शस्त्र दिसणारी किंवा ह्या प्रकारची चित्र दिसणारी याला आपण विरगळ असे म्हणतो. ही स्मारकं महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला बघावयास मिळतात. जर ही विरगळ बनवतात कशापासून तर साधारणतः आपण जर पाहायला गेलो तर ही विरगळ आपल्याला बेसॉल्ट नावाच्या दगडावरती विविध कप्प्याची समान आकृत्या कोरलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये हे विरगळ कोरलं जातं. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर आपण जर पुढे पाहिलं तर वीरगळ ही संकल्पना कुठून आली किंवा वीर संकल्पना कशामुळे आली, तर वीरगळ म्हणजे काय की एखाद्या शूरवीरास काही कारणास्तव वीरगती प्राप्त झाली तर त्याच्या स्मरणात आपण ती वीरगळ बनवतो. मग पूर्वीच्या काळी काय व्हायचं की आपल्याकडे लढाई व्हायच्या आणि त्या लढाईमध्ये वीर मरण पावल्याचे. मग ही स्मारकं कशी तयार झाली, तर आपल्याकडे महाभारतामध्ये एक श्लोक सांगितला जातो की हतोवा प्राप्तसी स्वर्गा जित्वा मोक्षेसे बहीम तस्मा उद्दिष्ट कौंतेय युद्धाय कृतनिश्चया. म्हणजे काय की ज्यावेळेस कुरुक्षेत्रावरती कौरव आणि पांडवांचं युद्ध चालू असतं तर अशा वेळेस या युद्धामध्ये अर्जुन हतबल होतो आणि लढाईमध्ये आपलं घाणीव धनुष्य हातून टाकून देतो. तर अशा वेळेस श्रीकृष्ण त्याला प्रवृत्त करताना म्हणतात की हे अर्जुना उठ आणि तू युद्धाचा निश्चय कर आणि या युद्धामध्ये जर तुझा विजय झाला तर तुला पृथ्वीचं राज्य उपभोगायस मिळेल, पण या युद्धामध्ये तुझा जर मृत्यू झाला तर तुला तात्काळ स्वर्गप्राप्ती होईल. अशा अनुषंगाने हे वीरगळ कृती तयार झालेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर पुढे पाहिलं आपण ही वीरगळ तयार कशी करतात, तर वीरगळ तयार करण्यासाठी स्पेसिफिक एक दगड असतो आणि त्या दगडावरती हे वीरगळ तयार केलं जातं. आता या वीरगळाचे काही विविध भाग असतात. वीरगळ म्हणजे काय सांगितलं की तो वीर मरण पावतो. तर या वीरगळाच्या सगळ्यात शेवटच्या कप्प्यामध्ये पाहिलं आपण तो वीर असा मरण पावलेला असतो, आडवा असतो. हे वीरगळ निर्मितीचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं. त्याच्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला लढाई प्रसंग असतो की लढाई कुणाकुणामध्ये झाली, कशासंबंधी लढाई झाली आणि त्याचं अंकन त्या लढाईमध्ये केलेलं असतं. त्याच्यानंतर वरच्या बाजूला स्वर्गारोहण केलेलं असतं. म्हणजे एखादा वीर मरण पावला तर त्या वीराला नेण्यासाठी स्वर्गातून अप्सरा येतात आणि अप्सरा त्या वीराला स्वर्गामध्ये घेऊन जातात. त्याच्यानंतर त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये वीराचं स्वर्गारोहण असतं आणि स्वर्गप्राप्ती असते. तर स्वर्गप्राप्तीमध्ये वीर हा कैलासवासी झालेला असतो आणि त्याला कैलासामध्ये विविध वेदमंत्रांनी सिद्ध करून तो वीर त्याच्यामध्ये बसवलेला असतो. नंतर त्याच्या वरच्या बाजूला सूर्यचंद्र कोरलेले असतात. याचा अर्थ यावत चंद्र दिवा करून विलसत तावत सबुंजमते. म्हणजेच काय की या पृथ्वीतलावरती सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत या वीराची ख्याती राहील, अशा प्रकारचं अंकन त्या वीरगळावरती आपण कोरलेलं असतं. हे वीरगळाचे विविध प्रकार आहेत. आपल्याकडे चौकोनी, आयताकृती, गोलाकार, त्याच्यानंतर विविध कप्पे असलेले वीरगळ या ठिकाणी आपल्याला कोरलेले दिसतात. त्याच्यानंतर पुढे अशा प्रकारे स्तंभ वीरगळ नावाचा एक विषय असतो की त्या वीराची जी काही जीवनगाथा असेल किंवा त्या वीराचा पराक्रमाचा जो काही अंकन असेल ते चारही बाजूने कोरलेलं असतं. त्याला आपल्याकडे 4 साइडेड हिरो स्टोन्स म्हणजे चारही बाजूने कोरलेले हिरो स्टोन्स किंवा स्तंभ वीरगळ असं देखील म्हटलं जातं. याच्यानंतर आपल्याकडे जर बघितलं तर प्राचीन काळामध्ये जीवन जगण्याची जी काही साधनं होती त्याच्यामध्ये शेती हा अतिशय महत्त्वाचा विषय होता. जेव्हा शेती करत असतो आपण तर शेतीला जोडधंदा म्हणून त्या ठिकाणी आपल्याकडे पशुधन पाळलं जायचं. म्हणजे गाई, गुरे, घोडे, बकरी किंवा विविध प्रकारची जी काही पशुधन असतात ती पशुधनं आपल्याकडे पाळली जायची. मग अशा वेळेस ह्या पशुधनावरती डोळा असायचा आणि ही पशुधनं कुठून तरी लुटून न्यायचा प्रयत्न करण्यासाठी या ठिकाणी गावामध्ये काही आक्रमणं त्या पशुधनावरती आक्रमण करायची आणि ते पशुधन घेऊन जायचा प्रयत्न करायचा. अशा वेळेस ते पशुधनाचं रक्षण करण्यासाठी गावातला एखादा वीर किंवा वीरांगना समोर यायची आणि समोर आल्याच्या नंतर त्या आलेल्या आक्रमणाला तोंड देऊन स्वतःचा जीवाची बाजी लावून ते आक्रमण परतवून लावायचा प्रयत्न करायची. अशा वीरगळाची आठवण म्हणून त्या ठिकाणी पशुधन निदर्शक वीरगळ निर्माण झाली. ही वीरगळ ओळखण्याची सगळ्यात महत्त्वाची खूण म्हणजे काय, तर सगळ्यात शेवटच्या कप्प्यामध्ये या ठिकाणी त्या वीराच्या जिजावती गाई आणि गुरे याचे अंकन त्या ठिकाणी कोरलेलं असतं. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे त्या प्रकाराला आपल्याकडे पशु हल्ला म्हणतात. कधी कधी एखादं पशुधन हकलून नेण्यासाठी संपूर्ण गावच्या गाव या ठिकाणी त्या पशुधनाच्या मागे लागलेलं असतं किंवा ते चोर जे असतात किंवा जे असतात ते पशुधन हकलून घेऊन जायचा प्रयत्न करतात. तर अशाला आपल्याकडे पशु हल्ला निदर्शक असे वीरगळ असे म्हणतो आपण. त्याच्यानंतर पशु हल्ला निदर्शक वीरगळ आहे. त्यानंतर पशु निदर्शक म्हणजे कधी कधी एखाद्या लढाईमध्ये आपल्याकडे फक्त पशुच मारतात असं नाही, तर एखादा प्राणी देखील मरू शकतो किंवा एखादा घोडा देखील मरू शकतो. तर अशाला आपल्याकडे पशु निदर्शक वीरगळ असे त्याला म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याकडे बघितलं तर प्राचीन काळामध्ये साम्राज्य रक्षण आणि साम्राज्य विस्तार या ठिकाणी करत असताना आपल्याकडे 2 ह्याच्यामध्ये आपल्याकडे विविध प्रकारच्या लढाई व्हायच्या आणि त्याच्यामध्ये पायदळ म्हणजे काय व्हायचं की पायीच लढाई केली जायची. तर अशा ठिकाणी 2 वीर हे पायीच लढायचे आणि पारवी लढल्याच्या नंतरनं त्या वीराला लढण्यासाठी समोर असणारा जो शत्रू आहे तो शत्रू काय करायचा, एकमेकावरती आघात करून त्या वीराला मारण्याचा प्रयत्न करायचा. आणि अशा वीरांची आठवण म्हणून त्या ठिकाणी पायदळ निदर्शक वीरगळ आपल्याला कोरलं जातं. कधी कधी काय होतं की आपल्याकडे पायदळ बरोबर या ठिकाणी घोडदळ देखील आपल्याला कोरलेलं असतं. हे पायदळ निदर्शक वीरगळ आहेत.
घोडदळ म्हणजे काय असतं की जे वीर लढणारे असतात ते दोन्ही वीर हे आपल्याकडे घोड्यावरतीच लढत असतात आणि त्या दोन्ही वीरांचं जे अंकन आहे ते आपल्याकडे घोड्यावरती दाखवलेलं असतं आणि लढाई ही दोन्ही वीरांमध्ये झालेली असते. याच्यामध्ये दोन्ही वीरांचे जे घोडे आहेत ते आकाशामध्ये पाय उचलल्यासारखे उंचावलेले दाखवले असतात आणि त्यांच्यामध्ये लढाई होते आणि या लढाईमध्ये जे वीर मरण पावतात त्याला आपल्याकडे घोडदळ लढाई निदर्शक वीरग असे आपण त्याला म्हणतो. याच्यानंतर आपल्याकडे पाहिलं तर पुढे हत्तीदळ निदर्शक वीरगळ म्हणजे काय की त्या ठिकाणी हत्तीशी लढाई, हत्तीवरती एक तर राजा असतो किंवा सेनापती असतो. तर अशा प्रकारच्या लढाईला आपल्याकडे हत्तीदळ निदर्शक वीरगळ असे आपण त्याला म्हणतो. रथदळ म्हणजे पूर्वीच्या काळी आपल्याकडे रथदळ असायचं. म्हणजे आपण जर पाहिलं तर महाभारतामध्ये विविध प्रकारच्या रथांचा उपयोग केलेला दिसतो. याच्यामध्ये अतिरथी, महारथी, जसं की आपल्याकडे ज्या रथाची संख्या असेल त्या संख्यावरून त्या ठिकाणी त्याला विविध प्रकारच्या पदव्या लावल्या जायला असायच्या. त्यानंतर चतुरंग सेना म्हणजे कधी कधी एखाद्या लढाईमध्ये आपण जर बघायला गेलो तर विविध प्रकारचे सेना म्हणजे पायदळ, घोडदळ, हत्तीदळ, त्याच्यानंतर नौकादळ अशा विविध प्रकारची सेना वापर करून त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी लढाई केल्या जायच्या आणि त्याचं अंकन त्या वीरगळावरती कोरलेलं आपल्याला दिसतं. इथे पाहिलं आपण तर आपल्याकडे बघितलं की प्राचीन काळामध्ये आपल्याकडे आरमारी पद्धती होती. म्हणजे आपल्याकडे आरमार हा जो प्रकार आहे तो आपल्याकडे प्राचीन काळापासून केला जायचा आणि अशा वेळेस तो आरमार जे आहे ते बोटीमार्गे प्रवास म्हणजे समुद्रमार्गे प्रवास करून तो माल वाहून घेऊन जायचा आणि अशा स्मारकांना आपल्याकडे नौकादल निदर्शक वीरगळ आपण असे म्हणतो. त्याच्यानंतर बलिदान निदर्शक वीरगळ म्हणजे आपल्याकडे पूर्वीच्या काळी काय व्हायचं की जसं आपण म्हणतो की फक्त लढाईमध्येच वीर मरण पावायचे का, तर नाही, तर लढाईच्या व्यतिरिक्त देखील आपल्याकडे काही पूर्वीच्या काळी राजाला पण करायचा की एखाद्या व्यक्तीला राज्यामध्ये विजय व्हावा, लढाईमध्ये विजय व्हावा, राजाला पुत्रप्राप्ती व्हावी, राज्यावरचं संकट निवारण व्हावं, याच्यानंतरनं राज्यातील जे काही विविध रूढी येतात, परंपरा असतील त्या कायम अबाधित राहावे यासाठी काही लोक पण करायचे, नवस करायचे आणि नवस केल्याच्या नंतरनं स्वतःचं शिर कापायचं आणि ते कापून ते राज्याला किंवा देवाला अर्पण करायचं. तर अशा प्रकारचे वीरगळाला आपल्याला बलिदान निदर्शक वीरगळ असे म्हणतो. याच्यामध्ये त्या वीराचं शिर आहे ते कापलं जायचं आणि कापून एका तपकामध्ये ठेवून ते शिर देवाला अर्पण करायचे. अशा प्रकारचे पण नवस शपथा देखील आपल्याकडे साधारणतः 13व्या शतकापर्यंत केल्या जात होत्या. हे आत्मबलिदान म्हणजे काय असतं की कधी कधी फक्त वीर हा स्वतः शिर स्वतःचं कापून घ्यायचं आणि ते वीर शिर कापून घेतल्याच्या नंतरनं ते शिर तपकामध्ये ठेवून त्या ठिकाणी ते वीराचं आत्मदहन केलं जायचं. तर आपल्याकडे त्याला आत्मबलिदान असं म्हटलं जातं. पुढे आहे ते किल्ले निदर्शक वीरगळ. पूर्वीच्या काळी काय केलं जातं की किल्ल्यावरती लढाई केली जायची, एखाद्या किल्ल्यावरती आक्रमण करून तो किल्ला जिंकून घेण्याचा प्रयत्न केला जायचा. तर अशा लढाईमध्ये वीर हा किल्ल्याच्या बाहेर किंवा आतमध्ये दाखवले असतात आणि अशा प्रकारची वीरगळ ओळखण्याची सगळ्यात महत्त्वाची खूण म्हणजे किल्ल्यावरती विविध प्रकारच्या तटबंदी कोरलेल्या दाखवल्या आपल्याला दिसतात. इथे पहा तुम्हाला दिसतील की या ठिकाणी पायदळ, घोडदळ, हत्तीदळ, त्याच्यानंतर नौकादळ असे सर्व प्रकारचे युद्ध किंवा सर्व प्रकारचे जे काही दळ असतात ते या लढाईमध्ये दाखवलेले असतात आणि अशा लढाईला आपल्याकडे चतुरंग सेना असं देखील म्हटलं जातं. तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की एखाद्या किल्ल्यावरती आपण विजय मिळवायचा आणि नंतर एखादा वीर जर मरण पावला, जसं की आपण पाहतो की सिंहगडावरती तानाजी मालुसरेंनी किल्ला जिंकून घेतला परंतु त्या लढाईमध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर अशा लढाईला आपल्याकडे किल्ल्यावरील विजय निदर्शक वीरगळ असे म्हटलं जातं. म्हणजे जसं पूर्वीच्या काळी पुरुष लढायचे त्याप्रमाणे पूर्वीच्या काळी स्त्रिया देखील लढत होत्या. म्हणजे पुरुषाबरोबर देखील खांद्याला खांदा लावून त्या काळामध्ये स्त्रियांनी राज्याचं रक्षण केलेलं आहे आणि अशा लढाईमध्ये एखाद्या स्त्रीचा जर मृत्यू झाला तर तिच्या स्मरणात जे वीरगळ बनतं त्याला आपल्याला स्त्री निदर्शक वीरगळ असे म्हटलं जातं. कौटुंबिक म्हणजे दोन भाऊ जर समजा एकत्र एखाद्या लढाईमध्ये मरण पावले तर त्या लढाईला आपल्याकडे कौटुंबिक निदर्शक वीरगळ असे म्हटले जातं. अशा लढाईची सगळ्यात महत्त्वाची खूण म्हणजे सगळ्यात शेवटचा कप्पा आहे तो हा एकत्र दाखवलेला असतो आणि बाकीचे वरचे कप्पे हे सगळे कॉमन असतात. कधी कधी एखाद्या व्यक्तीवरती वाघाने हल्ला केला आणि अशा लढाईमध्ये जर त्या वाघाच्या हल्ल्यामुळे त्या वीराचा मृत्यू झाला तर त्याला आपल्याकडे व्याघ्रगळ असे देखील म्हटलं जातं. सिंहगड, कधी कधी आपल्याकडे सिंहाची देखील लढाई झालेली आहे पूर्वीच्या काळीमध्ये, तर अशा लढाईला आपल्याकडे सिंहगड असं म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी काय करायचं की राजेशाही लोक असायचे, हे राजे लोक काय करायचे की मनोरंजनासाठी शिकार केले जायचे. मग अशा वेळेस शिकार करण्यासाठी ते काय करायचे की एखाद्या ह्याचं हे केले जायचे. त्यानंतर आपल्याकडे स्मृतिशिळा वगैरे आहेत बऱ्याचशा.
आणि पूर्वीच्या काळी आपल्याकडे काही सतीप्रथा होत्या. या सतीप्रथेमध्ये पूर्वीच्या काळी एखादा व्यक्ती मरण पावला की त्याच्यानंतर त्याची पत्नी ही सती जायची. तर अशा सतीशिळेला अशा प्रकाराला आपल्याकडे सतीशिळा असं म्हटलं जातं. ही सतीशिळा ओळखण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची खूण म्हणजे या ठिकाणी विविध प्रकारचे असे हात कोरलेले असतात. या प्रकारे असे हात कोरले असते, याचा अर्थ ती सतीशिळा असते. आणि अशाच प्रकारच्या सर्व सतीशिळांनी एकत्र करून काही ठिकाणी आता संग्रहालय तयार केली जातात की जेणेकरून पुढच्या पिढीसाठी हा इतिहासाचा वारसा आपल्याला सांभाळून ठेवता येईल. आणि या ठिकाणी हा जो वारसा आहे आपल्या देशाचं भविष्य आहे आणि ह्या वारसा हा पराक्रमाचा वारसा आहे आणि हा वारसामुळे आपण प्रेरणा घेऊन आपल्या जीवनामध्ये त्याचा नक्कीच उपयोग करू शकतो. धन्यवाद. थँक्यू सो मच सर फॉर. मुलांचा सध्या एक्सायटेड मोड चालू आहे, त्याच्यामुळे कोणीही त्यांना डिस्टर्ब करू नका. त्यांना जसं खेळायचं तसं खेळू द्या. उद्या पण सुट्टी आहे. काही पालक निवांत झालेत, काही पालक मुलांना ओरडतात आहे की शांत बसत नाही आहेत. हरकत नाही, ते चालू द्या तसंच. तुम्ही सर्व पालकांनी आपल्या मुलांना ॲबॅकस किंवा वैदिक मॅथ्स ह्या स्किलसाठी एनरोल केलं. त्याचे फायदे, त्याचे ॲडव्हान्टेजेस हे सगळे मुलांनी सांगितले. पण जर तुम्ही अजून एक अभ्यास केला की सुरुवातीच्या काळामध्ये हुशार असलेली मुलं, विशेष करून परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवणारी मुलं, ही नंतरच्या काळामध्ये तेवढी प्रगती करू शकत नाहीत. तर याची सगळ्यात महत्त्वाची 2 कारणं आहेत. तुम्ही जर कुठल्याही शास्त्रज्ञाचं एज्युकेशन चेक केलं, मग ते आईन्स्टाईन असेल, न्यूटन असेल, थॉमस अल्वा एडिसन असेल, कुठलाही शास्त्रज्ञ घ्या, कुठलाही उत्तम लेखक घ्या किंवा कुठलाही उत्तम कलाकार घ्या, तुम्हाला हे लक्षात येईल की त्यांच्याकडे स्किल्स होते. शाळेतले जे काही आपल्याला डिग्रीज मिळतात, पदवी मिळतात, ते नव्हते, तरी त्यांनी भरपूर गोष्टी चांगल्या केल्या. मग याचं रहस्य काय आहे? तर पालकांसाठी 2च गोष्टी सांगतो महत्त्वाच्या. तुम्ही मुलांच्या अभ्यासासाठी, परीक्षेसाठी भरपूर कष्ट घेता, पण मुलांचे 80% प्रॉब्लेम्स, विशेषतः लॉकडाऊन नंतर, हे बिहेवियरल आहेत. बऱ्याच मुलांना मी ॲडिक्शन म्हणतोय, मोबाईलचं लागलेलं आहे. काही मुलं मोबाईलशिवाय दिवसभरामध्ये काहीच करत नाहीत. आणि म्हणून आपल्याला मुलांच्या स्वभावावरती काम करावं लागेल. आणि दुसरा महत्त्वाचा भाग आहे, मुलांच्या आरोग्यावरती काम करावं लागेल. आणि तुम्हाला तुमची मुलं खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये यशस्वी पाहिजे असतील तर 80% काम हे स्वभावावर झालं पाहिजे, उरलेलं काम आरोग्यावर झालं पाहिजे आणि मग स्किलवरती झालं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या सर्वांसमोर एक मोठं आव्हान आहे. IT इंडस्ट्रीतलं कोणी आहे का इथे पालकांपैकी? आहेत? हात वर करा फक्त असतील तर. बरेच जण आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि यूट्यूब आणि बऱ्याच गोष्टी, याच्यातून मुलं ही अक्रियाशील होण्याची भीती निर्माण झालेली आहे. मुलांची थिंकिंग पॉवर, विचारिक क्षमता ही पूर्ण बंद पडत चाललेली आहे. आणि म्हणून तुम्हाला अजून एक काम करावं लागेल, आपल्या मुलांना ग्राउंडवरती पण न्यावं लागेल, किमान रोज अर्धा ते 1 तास. ज्यावेळेस मुलं शरीराने थकतील त्याच वेळेला ती बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतील. नाहीतर घरातली उदाहरणं घ्या रोजची. आई म्हणते तुझ्या नावाची 1 पोळी केलेली आहे, पण तू अर्धीच खातो. त्याचं शरीर थकतच नाही रोज. त्याला जेवढी झोप मिळायला पाहिजे तेवढी झोप मिळतच नाही. आणि म्हणून पुढचं एक चॅलेंज आहे की मुलांच्या झोपेचं शेड्युलिंग तुम्हाला करावं लागेल. एका लेखकाने व्हाय वी स्लीप नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे 300 पानाचं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, जर माझी मुलं 7 वर्षापर्यंत असतील तर त्यांना कमीत कमी झोप ही 14 तासापर्यंत आवश्यक आहे. मुलांचं वय जर 8 ते 14 असेल तर त्यांना किमान 11 ते 12 तासांची झोप आवश्यक आहे. आणि त्याच्या पुढच्या 21 वयापर्यंतच्या मुलांना किमान 8 ते 10 तास झोप आवश्यक आहे.
आणि हा झोपेचा बॅकलॉग आज तुम्ही पूर्ण नाही केलात तर पुढच्या काळामध्ये पूर्ण करावा लागतो, अन्यथा याचे दुष्परिणाम मुलांच्या वागण्यामध्ये दिसतात. आणि म्हणून मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, फक्त एकच सुचवतो, जर कोणी मनशक्ती रिसर्च सेंटर इथं कुठले कोर्सेस केले असतील किंवा काही ऐकलं असेल तर त्याचा लाभ चालू ठेवा वेगवेगळ्या वयोगटाप्रमाणे. तिथे मुलांबरोबरच पालकांसाठी पण कोर्सेस असतात, त्या कोर्सेसचा लाभ घ्या. कारण ही आपलीच मुलं आहेत, आपल्याच पेशी आहेत. यांच्यात जर गुण आले असतील तर आपल्यामुळे जसे आले तसेच दोषांची जबाबदारी तुम्ही म्हटलात, मला म्हणायची आवश्यकता नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काम करा, आपली मुलं माणूस म्हणून घडली पाहिजेत. स्किल ही काळाची गरज आहे, ती आपण देणारच आहोत. ज्या सभागृहामध्ये आपण बसलोय, त्याचं नाव जर तुम्ही बघितलं, हे व्यक्तिमत्व सुद्धा महान होतं. यांच्याकडे कुठली मोठी डिग्री होती का? नव्हती. अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि म्हणून जीव घेण्या स्पर्धेमध्ये, रॅट रेसमध्ये मुलांचा जीव घेऊ नका, पण मुलं प्रत्येक परिस्थितीत कशी तरतील याच्यासाठी मुलांना खंबीर होण्यासाठी साथ द्या. एवढंच बोलेल. माझं नाव मनीष शिंदे, मनशक्ती रिसर्च सेंटर लोणावळा येथे मशीन टेस्ट आणि काउन्सिलिंग त्याचबरोबर स्टडी कोर्सेस याचे अनेक उपक्रम चालतात. त्याच्यातला मी एक सहभागीदार किंवा व्हॉलंटियर आहे. त्याचप्रमाणे इथे पिंपरी चिंचवडला आम्ही एक सॉफ्टवेअर कंपनी सुरू केलेली आहे. त्या माध्यमातून अनेक मुलांचे उपक्रम आम्ही राबवतो. गेल्याच आठवड्यामध्ये आपल्या शाळेमध्ये ज्युनियर IAS, गेल्याच रविवारी ज्युनियर IAS ही 2री ते 7वीच्या मुलांसाठीची एक एक्झाम आपण कंडक्ट केली. ह्या परीक्षेमागची भूमिका अशी आहे, मुलांची परीक्षेची भीती गेली पाहिजे. आणि मुलं पास होतात का नापास होतात हे महत्त्वाचं नाही आहे. मुलांना हे कळालं पाहिजे की IAS परीक्षा ही सुद्धा इतर सामान्य परीक्षांसाठीच असते, जरी ती भारतातली सर्वोच्च परीक्षा असली तरी. दुसरा भाग आहे याच्यामध्ये, आमचं स्लोगन आहे फॉस्टरिंग इंटेलिजन्स इन ह्युमन्स अँड मशीन्स. हे का सांगतोय तर आत्ता बऱ्याच पालकांना राईट प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे काउन्सिलिंगसाठी आणि मुलांच्या समस्यांसाठी. आमची थीम आहे फॉस्टरिंग इंटेलिजन्स इन ह्युमन्स अँड मशीन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर सगळं जग काम करेल, पण मुलांमध्ये इंटेलिजन्स कसा आणावा याच्यासाठी सगळं जग काम करत नाही. आणि म्हणून ही थीम ठेवावी लागली. आणि म्हणून इथे एवढंच थांबतो. जर कुणाला अधिकीची माहिती लागली तर www.brilliancegroup.in ही वेबसाईट आहे आमच्या कंपनीची. आणि मनशक्तीची वेबसाईट आहे www.manashakti.org. याच्यानंतर जर तुम्हाला काही विचारावंसं वाटलं, कुणाला काही इम्प्रूव्हमेंट करायची आहे, वेगळं काय असेल तर तुम्ही अवश्य भेटा. बऱ्याच गोष्टी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करतो. जसं इथे चाइल्ड स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण बऱ्याच गोष्टी कमी खर्चामध्ये करतो आहे मुलांसाठी, तसंच आमचं विजन आहे की ह्या मुलांचं भवितव्य आरोग्य आणि स्वभावावरती घडलं पाहिजे. तुमच्या सर्वांचे 5-1 मिनटं मी घेतले, मुलांचा बक्षीस समारंभामध्ये थांबला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी आणि पेरेंटिंगसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. Thank you very much, sir.